नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. स्वयंपूर्णा यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत आकाशवाणीतील नवदुर्गा उद्घोषिका आरतीताई पटवर्धन यांची मुलाखत. ऐकूया. नमस्कार आरतीताई. नमस्कार. आज स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत करते. आणि नवरात्र उत्सव आता चालू झालेला आहे. त्यातल्या या नवरात्र उत्सवामध्ये नवदुर्गा म्हणून तुमचं स्वागत करते. खूपच धन्यवाद. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा दडलेली असते. मग तिचं ते घरातल्या कामांमध्ये असेल किंवा तिच्या आवडीच्या ठिकाणी ती काम करत असेल किंवा एक जॉब म्हणून काम करत असेल, या सगळ्या आघाड्यांवरती ती लढत असते. आणि ती कुठल्याही क्षेत्रात असली तरी नवदुर्गा असते. त्या नात्याने आज तुमचं इथे स्वागत करते. आणि हा विषय आपण मुद्दामून असा निवडला आहे की आकाशवाणी या माध्यमातनं तुम्ही रेडिओच्या माध्यमातनं किंवा बोलण्याच्या माध्यमातनं तुमच्या आवाजाने लोकांपर्यंत नक्कीच पोहोचत असता. पण या सगळ्या मागे तुमचे कष्ट, त्याच्यासाठी लागणारी प्रेरणा, त्याच्यासाठी तुम्ही करत असलेल्या वेगवेगळ्या पद्धतीची कसरत म्हणू आपण, हे सगळं जमवून आणणं आणि हे काम करणं किती अवघड असतं. आणि म्हणून नवदुर्गा ह्या क्षेत्रामध्ये आज तुमचा इथे मी सन्मान करते. आणि आपण पुढच्या मुलाखतीकडे वळूया. सगळ्यात महत्वाचं मला असं तुम्हाला विचारायचंय की आकाशवाणीची आवड किंवा आकाशवाणीकडे आपण वळूया की तुम्ही कशी तुमची रुजत गेली किंवा निर्माण होत गेली, किंवा आधीपासून असं ठरवलेलंच होतं का की नाही मला आकाशवाणीमध्येच काम करायचंय? तर या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? लहानपणापासून गाण्याची आवड होती आणि बोलण्याची आवड 7वी पासून सुरू झाली. 7वीत असताना अचानक एकदा वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, तर त्या दिवशी विषय मिळाला पुस्तकातलं शेवटचं पान किंवा वहीचं शेवटचं पान, काही ह्याच्याविषयी बोला. तर मी वहीच्या शेवटच्या पानाविषयी बोलले आणि मग असं कुठेतरी जाणवलं की आपल्याला बोलता पण येतंय अचानक सुद्धा. आणि गाणं आणि बोलणं दोन्हीची आवड तिथूनच जास्त निर्माण झाली की त्याचा मेळ होत गेला. आपण ह्या दोन्हीमध्ये काहीतरी करू शकतो आणि मग जेव्हा 10वी मध्ये होते तेव्हा ओबी गायनाचा आकाशवाणीवर मला चान्स मिळाला, संधी मिळाली. त्याच्यानंतर 12वीत असताना असं थोडंसं अभ्यासाकडे जास्त कल होता. पण 12वी झाल्यानंतर आम्ही मैत्रिणी रोज सकाळी फिरायला जाताना अचानक एक दिवस मैत्रिणीने सांगितलं की तुला आम्ही आज रेडिओच्या व्हॉइस टेस्टला जाणार आहोत, स्वर चाचणीला जाणार आहोत आणि तू नाही का अप्लाय केलेलं? मी म्हटलं नाही, मी विचारते आणि चौकशी करते. आणि तेव्हा मग अप्लाय केलं, स्वर चाचणी दिली, लेखी परीक्षा दिली, दोन्हीमध्ये पास झाले. आणि तेव्हा ट्रेनिंग घेऊन म्हणजे फर्स्ट इयरला असतानाच मी सुरुवात केली. आणि मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग असं जाणवलं की नाही आता ह्या क्षेत्रात आपण पुढे जाऊ शकतो. आणि कुठेतरी असं मनात होतं की गाण्याबरोबर आपल्याला बोलण्याची जी आवड आहे ती इथे डेव्हलप होऊ शकते, आपल्या डेव्हलप होऊ शकते. आणि कॉलेजमध्ये असतानाचे दिवस सगळे सोनेरी असतात, त्यामुळे करण्याची उर्मी असते. आणि तेव्हा तेवढा अभ्यासासाठीचा एक लागणारा आपल्याकडची क्षमता म्हणतो, क्षमताही असते आणि तुम्हाला ती ओढ पण असते की मला हे करायचं, मला काहीतरी करून दाखवायचंय. आणि त्यातून लहानपणापासून माझ्या आईचा कायम रेडिओचे कार्यक्रम ऐकणं हा जो भर होता तो कानावरती संस्कार झाले, मनावरती संस्कार झाले की रेडिओवरनं बरेचसे अनाउन्सर्स जे आहेत ते आदर्श म्हणून मनात रुजले गेले. आणि तिथूनच कुठेतरी सुरुवात झाली. म्हणजे आपण म्हणू की एखाद्या गोष्टीचा संस्कार व्हावा लागतो आपल्या मनावरती, तसा तो तुमच्या आईकडनं म्हणा किंवा रेडिओ ऐकत ऐकत तो तुमच्या होत गेला आणि त्यातून तुम्हाला आवड असलेली ती जपली गेली असं ह्याच्यात आपल्याला म्हणतो. आता याच्यामध्ये अजून एक अशी गोष्ट येते की आपण हे सगळं करत असताना, कारण रेडिओच्या माध्यमातून बोलताना तुम्हाला एक आवाज डेव्हलप करणं किंवा आवाजाची एक चांगली क्षमता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात किंवा तुम्ही काही करता का त्याच्यासाठी वेगळं असं काही? आकाशवाणीत येताना तेव्हा एवढं भान नव्हतं, पण जेव्हा ड्युटी सुरू केली, मला आठवतंय माझी पहिली ड्युटी जी होती तर सगळं ट्रेनिंग वगैरे झालेलं होतं
आणि आमचे जे ट्रेनर होते ते पण कॅज्युअल अनाउन्सरच होते. आणि त्यांनी सांगितलं की चला आता तुम्ही कन्सोलवर बसा आणि ड्युटी करा, पहिली अनाउन्समेंट करा. तर पहिल्या 2-3 अनाउन्समेंट केल्या मी आणि असं जाणवलं की खूप घाबरलीये मी. कारण मॉब समोर बोलायची तशी सवय होती की कोणाचा रिस्पॉन्स काय आहे ते चेहऱ्यावर कळतं, डोळ्यातनं कळतं. तसं इथे कोणीच नव्हतं. आपण आपला माईक आणि मागे आमचा ट्रेनर. आणि ड्युटी झाल्यावर त्यांनी मला विचारलं की साधारण किती बंदूकधारी मागे उभे आहेत असं वाटलं. मग तेव्हा असं लक्षात आलं की आपण घाबरतोय ती भीती कशाची. तर मग कॉन्फिडन्स आपल्याकडे वाढला पाहिजे म्हणजे. सो तो आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला. जशा ड्युटीज झाल्या, वयही लहान होतं तसं म्हणायला. पण म्हणजे एक आवाजाची क्वालिटी तर तुम्हाला चांगली लागते, तुमची बोलण्याची पद्धत, तुमचे शब्दोच्चार किंवा तुम्ही भावना तुमच्या कशा व्यक्त करताय. आणि मग त्याच्यामध्ये नाटकं ऐकणं, वेगवेगळ्या प्रकारचे कोणाचे लेख असतील, ललित लेख, वाचन जे असतं ते ऐकणं, चिंतन सारख्या ज्या कार्यक्रमांमधनं छोटे छोट्या याच्यामध्ये सारासार तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं म्हणजे भाषेशी आपण मैत्री जी म्हणतो ती खूप चांगली झाली पाहिजे. आणि वाचनही या पद्धतीचं तुम्हाला बऱ्याच पद्धतीचं करावं लागतं. आणि वाचन खूप केलं होतं. म्हणजे 10वीच्या सुट्टीपासून 12वीच्या सुट्टीपर्यंत खूपच वाचन झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे तो वाचनाचा संस्कार प्लस पुढे हा रेडिओ याच्यासाठी उपयोगी पडत. खूप उपयोगी पडला. मग याच्यामध्ये तुम्ही कॉलेज संपल्यानंतर जेव्हा हा सगळा अनुभव यायला लागला तेव्हा एकदा असं ठरलं की नाही आता ह्या क्षेत्रात आपण करिअर म्हणून हे करायचं असं. पण हे करत असताना पुढे जसं जसं आपण पुढच्या टप्प्यात म्हणजे कॉलेज झालं की लग्न झालं की या संसारात आपण पडतो. ही सगळी कसरत असते. कारण ड्युटी म्हटलं की आमच्या माहितीप्रमाणे पहाटे 4:30-5:30 या वेळात आपल्याला जावं लागतं किंवा ड्युट्या संपून वेगवेगळ्या टायमिंगला हे होऊ शकतात. तर ही सगळी कसरत तुम्ही कशी काय मॅनेज करता म्हणतो तसं? खरं सांगायचं तर आज खूप जाणवतं असं की आईच्या घरी जेव्हा होतो म्हणजे माहेरी होतो ते अल्लड दिवस असतात. आणि हातात डबा आणि पाण्याची बाटली मिळायची पहाटे, कितीही कधी ऐन वेळेस ड्युटी असली तरी ते व्हायचं. आज ड्युटीला जायचं म्हटलं तर आपलंच आपल्याला सगळं करायचं असतं, मुलांचं, घराचं, सगळ्यांचंच करायचं असतं आणि मग पोहोचायचं असतं. किंवा ड्युटीला जाऊन आल्यावर सुद्धा परत पदर खोचून तुम्हाला कामाला उभं राहायचंय. कारण 4 जणांचं कुटुंब तरी आपल्यावर अवलंबून असतं आणि आपल्याबरोबर त्यांचंही किंवा घरामध्ये सासू सासरे वृद्ध काही आपल्याबरोबर नातेवाईक असतील तर त्यांची थोडीशी जबाबदारी असते. पण मला वाटतं की हे सगळं आपल्याला माहिती असतं आणि हे करतो कुठेतरी नियोजन आपल्याला करता येतं. म्हणजे मला म्हणण्याचा याच्यातला अर्थ असा आहे की एखादी गोष्ट आपण जिद्दीने किंवा आवडीने जी करत असतो त्याच्या मागे आपल्याला कितीही कष्ट करायला लागले तरी आपण आनंदाने करतो आणि मग आपल्याला त्याच्यातनं पुढे जायला प्रेरणाही छान मिळते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आकाशवाणीतल्या बरेच जेव्हा आपण कार्यक्रम ऐकत असतो तेव्हा वेगवेगळ्या विषयांवरती हे कार्यक्रम असतात. तर तुम्ही असं स्पेशली त्याच्यामध्ये असं काही आतापर्यंत निवडलेलं आहे किंवा केलेलं आहे असा तुमचा काही एक स्पेशल त्याच्यामध्ये आहे का रोल? हो, म्हणजे सुरुवातीला तर अनाउन्सर म्हणूनच जॉईन झाले. पण वेगवेगळे कार्यक्रम करत, छोटं लिखाण करत, अर्धा तासाचे, मग 1 तासाचे, कधी फोन इन प्रोग्राम्स केले. आणि आता सध्या हॅलो डॉक्टर नावाचा कार्यक्रम मी करते. त्याच्याबरोबरच लग्न झाल्यावर जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा दूरदर्शनला सुद्धा मला संधी मिळाली. आणि तेव्हापासनं दूरदर्शन, पुणे दूरदर्शन आणि पुणे आकाशवाणी दोन्हीकडे कार्यक्रम करते. दोन्हीची सांगड घालून या सगळ्या गोष्टी करणं आणि त्याच बरोबरीने वेगवेगळ्या विषयांवरती ह्याच्यात. कारण दूरदर्शनवरती जायचं म्हणजे पुन्हा तो रोल थोडासा वेगळा असतो. म्हणजे तुम्ही स्क्रीनवर दिसता सुद्धा आणि तुमचा आवाज सुद्धा जात असतो. सो दोन्हीची सांगड घातली गेली आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या आणि गुरूंच्या आशीर्वादाने खूप चांगली संधी मिळत गेली. आणि जी संधी मिळाली त्याच्यात मनापासनं 100% देत गेली. छान. आणि ह्या सगळ्याची सांगड घालून करणं, घरातल्यांचा सपोर्ट घेऊन करणं आणि आपली आवड म्हणून जपणं आणि ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं. कारण श्रोता म्हणजे समाज आहे की ज्या सगळ्या समाजाला तुमच्याकडनं मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत
हे ऐकून खूप जण म्हणजे आता जरी आपण म्हणत असलो की रेडिओ ऐकणं हे खूप कमी झालं, झालंय पण सगळीकडे. काही वेळेला असं जाणवतं की अनेक जण या पद्धतीने ऐकत असतात वेगवेगळे कार्यक्रम आणि त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. नक्कीच. हा अनुभव कसा वाटतो? मला असं वाटतं इंटरनेटमुळे खूप इझी झालंय. टीव्ही बघणं सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे चित्रीकरण झालेलं बघता तेव्हा तुम्हाला ते बघत राहावं लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला ते कळत नाही. पण रेडिओमधनं तुम्ही कुठेही पोहोचता आणि फक्त ऐकून तुम्हाला त्या भावभावना किंवा ते जे विचार आहेत ते तुमच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत आणि बुद्धीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मला वाटतं रेडिओ जास्त प्रभावी माध्यम आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येतं. आणि आता तर म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं माध्यमांच्या वेगवेगळ्या स्टेजला म्हणजे जसं आता मोबाईलमध्ये कुठल्याही आकाशवाणीचं केंद्र आपण ऐकू शकतो कुठेही बसून. असं त्याचा फायदा हा सगळ्यांना होतो आणि म्हणजे आपण जगभर पोहोचू शकतो. असा एक वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या ठिकाणी बसून सुद्धा आपण ऐकू शकतो आणि तुमचा आवाज तिथपर्यंत जातो. तर अशा या नवदुर्गा असलेल्या या आपल्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे हा विषय घेण्याचं महत्वाचं कारणच हे आहे की लोकांना असं एक अपील होणं गरजेचं आहे की आकाशवाणीमध्ये काम करणं म्हणजे फक्त आपलं कॅमेरा समोर किंवा माईक समोर बसलोय आम्ही आणि बोललोय असं नसतं. या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे की यामागे अभ्यास, यामागे असणारी कसरत, यामागे असणारी तुमची प्रेरणा आणि तुम्ही या सगळ्यावरती करत असलेला सगळ्यांच्या बरोबरीचा प्रवास हा सगळ्याचा त्याच्यात समावेश आहे. अशा या नवदुर्गा ह्या आजच्या स्वयंपूर्ण या माध्यमातून इथे आलात आणि तुमचे अनुभव शेअर केले त्याबद्दल मी आपली धन्यवाद. पुन्हा तसं वरचेवर भेटत राहू वेगवेगळ्या विषयांना. नक्की भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.